मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 मधील 16व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिले असतील आणि जॉन मेंडल यांनी जे प्रयोग केले ते आपल्या लक्षात असतील. त्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस याविषयीची माहिती आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत तो म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स, जनुकीय दोष किंवा विकृती. आपण ज्यावेळेला हेरिडिटीचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत की मेंडलच्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला समजलंय की फॅक्टर्स हे हेरिडिटीसाठी जबाबदार आहेत किंवा जीन्स मार्फत माता पित्यांच्याकडून पुढच्या पिढीमध्ये कॅरेक्टर जात असतात. परंतु हे ज्यावेळेला जीन ट्रान्सफर होतात त्यावेळेला त्यामध्ये काही दोष किंवा विकृती निर्माण होतात आणि त्यातून काही आजार उद्भवलेले आढळतात. तर त्याविषयीची माहिती आपण या पॉइंटमध्ये बघणार आहोत. जेनेटिक डिसऑर्डर्स ऑर द डिसीजेस बद्दल आपण बघतोय. Diseases or the disorders occurring due to abnormalities in chromosomes and mutation in genes are called as a genetic disorders. जेनेटिक डिसऑर्डरचे डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल किंवा लिहिता येईल बघा इथे दिलेलं आहे, आपण व्यवस्थित समजून घेऊया. जेनेटिक डिसऑर्डर जनुकीय दोष किंवा विकृती म्हणजे काय, तर काही वेळेला क्रोमोसोमची संख्या कमी जास्त होते किंवा जीन मध्ये अचानक काही उत्परिवर्तन होतं किंवा त्याच्यामध्ये बदल होतात आणि याचा परिणाम म्हणून जे रोगांची किंवा आजारांची निर्मिती होते त्याला आपण जनुकीय विकार असं म्हणतो किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणतो. सो डिसीजेस ऑर द डिसऑर्डर्स ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोसोम्स. So there may be a chance of getting the deformities or the defects in the chromosome that is called as abnormalities, and these are responsible to cause the diseases or the disorders. Sometimes mutation in genes are responsible to cause the genetic disorders. See here the term mutation. What is meant by mutation? A sudden change in the structure of a gene takes place and that is called as a mutation. Mutation and evolution, these are the two relative terms. Evolution means in Marathi we called it as a utkranti. So evolution is a slow or the gradual process. It takes very long time. But mutation means there is once again change, but this change is sudden change and that is called as a mutation. So in case of a gene, sometimes suddenly some changes are occurring in them which are responsible to cause the diseases or the genetic disorders. Okay. काही वेळेला गुणसूत्रांच्या संख्येमध्ये कमी जास्त होणं किंवा काही वेळेला जीन्स मध्येच बदल होतात आणि त्यांच्यामध्ये झालेल्या बदलामुळे आजारांची निर्मिती होते किंवा अनुवंशिक आजार दोष निर्माण होतात. क्रोमोझोमल abnormalities include either increase or decrease in number and deletion or the translocation of any part of a chromosome. See here, when we say that chromosomal abnormalities are there, so what is mean by exactly abnormalities? Abnormalities means not normal. It is called as a abnormal. Normal किंवा साधारण नसणं, असामान्य असणं किंवा असाधारण क्रोमोसोम तयार होणं याला म्हणायचं abnormalities in chromosome. मग आता हे abnormality कशी असते किंवा सामान्य नसतात ही कंडिशन काय असते? सो increase or decrease in the number, increase or decrease in number of a chromosome. काही वेळेला क्रोमोसोमची संख्या वाढते तर काही वेळेला क्रोमोसोमची संख्या कमी होते. और ट्रान्सलोकेशन ऑफ एनी पार्ट ऑफ अ क्रोमोसोम. एखाद्या क्रोमोसोमचा काही भाग हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो किंवा स्थानांतरित होतो म्हणता येईल आपल्याला, त्यामुळे आजार होतात. एक्झाम्पल्स आर फिजिकल डिसऑर्डर्स लाईक क्लेफ्ट क्लिप, अल्बिनिझम and physical disorders like sickle cell anemia and hemophilia etc. See, example are physical disorders like cleft lip. Cleft lip याचा अर्थ फाटलेले किंवा दुभंगलेले ओठ. शारीरिक व्यंग निर्माण होतात तर काही वेळेला शरीरांतर्गत क्रियेमध्ये सुद्धा दोष निर्माण होतात. जर आपण फिजिकल डिसऑर्डर्स बघितले म्हणजे शारीरिक व्यंग जर विचारात घेतले तर अशी अनुवंशिक दोष असणाऱ्या मुलांमध्ये ओठ जे आहेत त्यांचे ते ओठ फाटलेले असतात. अल्बिनिझम म्हणजे वर्णकहीनता, म्हणजे त्वचेचा जो सामान्य आपला रंग असतो ब्राऊन कलर, हे पिगमेंट तयार होत नाही, त्यामुळे यांना मुलं हे वेगळी दिसतात. त्वचेचा रंग आहे तो पूर्ण पांढरा असतो किंवा केस रंगहीन असतात, असे त्यांच्यामध्ये लक्षणं पाहायला मिळतात. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे शरीरांतर्गत किंवा चयापचय क्रियेमध्ये काही बदल होतो आणि त्याचा परिणाम म्हणून सिकल सेल ॲनिमिया आणि हिमोफिलिया यासारखे आजार होतात. याबद्दलची डिटेल आपण पुढील भागामध्ये माहिती पाहणार आहोत. सिकल सेल ॲनिमिया
आणि हिमोफिलिया बद्दल. ह्युमन बीइंग्स हॅव 46 क्रोमोसोम इन द फॉर्म ऑफ 23 पेअर्स. अतिशय महत्वाचा वाक्य आहे. मानवाचा जर विचार केला तर एकूण 46 क्रोमोसोम असतात. क्रोमोसोमचा नंबर किती आहे? 46. परंतु हे 46 जे क्रोमोसोम आहेत हे पेअर मध्ये असतात, म्हणजे जोड्यांमध्ये असतात. म्हणजे जर पेअरचा विचार केला तर ती पेअरची संख्या किती आहे? 23 पेअर्स किंवा 23 जोड्या आहेत. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द साइज अँड शेप ऑफ दीज क्रोमोसोमल पेअर्स. हे जे 23 पेअर्स आहेत किंवा 23 जोड्या आहेत त्यांची रचना किंवा आकार यामध्ये आपल्याला फरक आढळतो. ओके, सो दीज पेअर्स हॅव बीन नंबर्ड. आणि जर त्यांच्यात फरक असेल तर त्यांना नंबर दिलेले. यू कॅन सी हिअर द क्रोमोसोम्स टोटल नंबर इज 46 अँड दीज आर फाउंड इन 23 पेअर्स. And all of these 23 pair chromosomes are having the dissimilar structure. That means there is a variation in the length or the size of a chromosome, and we can clearly differentiate in between them. So these chromosomes are numbered, that is pair 1, 2, 3 like that up to 23. You can see in this diagram here the different types of the chromosomes are shown. अँड द नंबर्स आर गिवन ऑल्सो. म्हणजे तर तुम्हाला डायग्राम मध्ये लक्षात येईल पहा की याच्यामध्ये एकूण 23 पेअर्स दाखवलेले आहेत आणि त्याला नंबर दिलेत. ही फर्स्ट पेअर आहे, त्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ याप्रमाणे नंबर आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की या डायग्राम मध्ये ओळीनं इथं 22 पर्यंत क्रोमोसोम दाखवलेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर 23 लिहिताना मात्र किंवा हे डायग्राम काढताना याच्यात दोन भाग केलेत पहा. 23 ही एक तर ही पेअर आहे किंवा ऑर लिहून हे दुसरं लिहिलंय. लक्षात येत आहे. म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते या पॉइंट वरती. 23rd जी पेअर आहे ही थोडीशी वेगळी आहे. नेमकं काय फरक आहे तर हे जे टोटल इथपर्यंतचे जे क्रोमोसोम आहेत इकडचे ते म्हणजे ॲटोसोम्स आहेत. सो 22 पेअर्स आर कॉल्ड एज ए ॲटोसोम्स. येते लक्षात. सो दीज क्रोमोसोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द बॉडी कॅरेक्टर. शरीराचे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारे ह्या 22 पेअर्स आहेत म्हणजे ॲटोसोम्स आहेत. परंतु हे जे 23rd पेअर आहे दिस इज कॉल्ड एज ए सेक्स क्रोमोसोम. ही जी शेवटची जोडी 23वी जोडी त्याला म्हणायचं सेक्स क्रोमोसोम. म्हणजे शरीराचे कॅरेक्टर ठरवायला जबाबदार 22 पेअर्स आहेत, तर सेक्सशी रिलेटेड म्हणजे मेल का फिमेल हे ठरवण्यासाठी ही 23rd पेअर आहे. ओके, बघूयात आपण इथलं एक्सप्लेनेशन. Mendel has shown in his experiments that there exist two types of genes that is dominant and recessive. मला वाटतं यापूर्वीचे व्हिडिओ जर आपण पाहिले असतील तर तुम्हाला आठवत असेल की मेंडेलने जे एक्सपेरिमेंट केलेत म्हणजे पी प्लांट वरती त्यामध्ये 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण पाहिलेत आणि त्यामध्ये डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर बद्दल आपण चर्चा केली होती. डॉमिनंट म्हणजे प्रभावी असणारे आणि रेसेसिव्ह म्हणजे प्रभावी नसणारे. म्हणजे दोन जीन जर आपण विचारात घेतले तर एक प्रभावी असतो आणि दुसरा अप्रभावी असतो या अर्थानं. If we take into account the number of chromosomes in human cell, there are 6 related types. The types of genes on the chromosome, dominant and recessive, we can see where genetic disorder originate and how they are inherited. पहा नेमका या वाक्याचा आपण अर्थ समजून घेऊयात. If we take into account the number of chromosomes in the human cell, आपण मानवी सेलचा जर विचार केला, मानवी पेशीचा जर विचार केला तर बॉडी मधील प्रत्येक सेल मध्ये फक्त गॅमेट सोडले तर हे 46 क्रोमोसोम्स आहेत किंवा 23 पेअर्स आहेत. ओके, देअर सेक्स रिलेटेड टाइप्स, द टाइप्स ऑफ जीन्स ऑन द क्रोमोसोम डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. मग आता ह्याच्यामध्ये पहा की काही हा जो 23rd पेअर आहे हा सेक्सशी रिलेटेड आहे म्हणजे मेलनेस का फिमेलनेस फिटस मध्ये काय येणार हे ठरवणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये डॉमिनंट कोणता आणि रेसेसिव्ह कोणता त्यानुसार ठरत आहे. We can see where the genetic disorder originate and how are they inherited. Actually या क्रोमोसोम वरती काही डिसऑर्डर सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे ह्या डिसऑर्डर्स येतात. त्यांच्याबद्दलची आपण आता पुढील पॉइंट मध्ये माहिती घेणार आहे. पहा इथं हे जे डायग्राम आपण डिस्कस केली आता ह्याचं टायटल काय, ह्युमन कॅरिओटाइप ऑर द क्रोमोसोम चार्ट. ह्युमन बिईंग मध्ये जे टोटल क्रोमोसोम आहेत त्याचं एक साधारण आपल्याला अंदाज यावा म्हणून ही दिलेली डायग्राम आहे किंवा क्रोमोसोम चार्ट आहे. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, डिसऑर्डर्स ड्यू टू द क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज. नेक्स्ट पॉइंट आपण जो विचारात घेतोय तो म्हणजे कोणता आहे, डिसऑर्डर ड्यू टू द क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज. म्हणजे क्रोमोसोम मध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये ज्या काही ॲबनॉर्मॅलिटी जे असतात म्हणजे वेगळेपणा असतो त्यामुळे काही आजार किंवा डिफेक्ट्स निर्माण होतात त्याची माहिती आपण बघणार आहोत.
फॉलोइंग आर द डिसऑर्डर दॅट ऑकर ड्यू टू द न्यूमरिकल चेंजेस इन क्रोमोसोम्स. आता याच्यामध्ये परत दोन भाग आहेत पहा. काही वेळेला क्रोमोसोमची संख्या वाढते किंवा कमी होते, तर काही वेळेला त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होतो. तर पहिल्यांदा आपण न्यूमरिकल चेंजेस पाहणार आहोत. म्हणजे संख्यात्मक जर बदल झाले क्रोमोसोमच्या, तर कोणते आजार होतात याच्याविषयी बघूयात. Offsprings are not sterile if there is a change in the number of autosomes is less. जर समजा ॲटोसोमची संख्या कमी झाली किंवा जास्त झाली, तर त्याचा परिणाम म्हणून या मुलांमध्ये स्टरिलिटी असत नाही. याचा अर्थ काय बघा, ज्या 22 पेअर्स आहेत क्रोमोसोमच्या, आपण आता सांगितलं की ज्याला ॲटोसोम्स असं म्हणालो आपण, तर हे बॉडी कॅरेक्टर ठरवतात. समजा याच्यात काही कमी जास्त झालं, तर त्या मुलांच्या दृष्टीनं स्टरिलिटी नसते, म्हणजे ते फर्टाईल असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सेक्सशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असणार नाहीत. म्हणजे मेलनेस किंवा फिमेलनेस यांच्या शारीरिक डेव्हलपमेंटमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. Instead, if there is an increase in number of any autosomal pair, physical or the mental abnormalities arise and the lifespan is shortened with a shortened lifespan. पहा, या ॲटोसोम मध्ये जर संख्येत कमी जास्त झालं, तर त्याचा परिणाम म्हणून पहा, हे जे 22 पेअर्स आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत, तर शरीराच्या कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या संख्येत जर कमी जास्तपणा झाला, तर अशा मुलांमध्ये शारीरिक व्यंग निर्माण होतात. हे आपण आता लक्षात ठेवायचं आहे. आणि आणखीन एक महत्वाचं आहे की त्यांच्यामध्ये फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक दुर्बलता किंवा मानसिक विकृती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. लाईफ स्पॅन इज शॉर्टन. आणि सगळ्यात महत्वाचं, अशा मुलांच्या बाबतीत त्यांचं आयुर्मान किंवा वयोमर्यादा जी आहे ती सुद्धा कमी असते. सो फॉलोइंग आर सम डिसऑर्डर. त्यापैकी काही डिसऑर्डर आपण पुढे दिलेले आहेत, त्यांची माहिती बघूया. त्यापैकी पहिली जी डिसऑर्डर आहे ती म्हणजे डाऊन सिंड्रोम. आपण एक एक करून डिसऑर्डरचा विचार करणार आहोत, माहिती घेणार आहोत. त्यापैकी पहिली जी डिसऑर्डर आहे ती म्हणजे डाऊन सिंड्रोम. ठीक आहे. डाऊन सिंड्रोम म्हणजे नाव आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला फक्त जास्त असं काही एक्सप्लेनेशन सांगता येणार नाही म्हणजे काय हे, तर त्याची लक्षणं हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. केव्हा हे डाऊन सिंड्रोम घडतो पहा, किंवा काय वैशिष्ट्य हे आपण बघूयात. 46+1 दॅट इज ट्रायसोमी ऑफ अ 21st क्रोमोसोम. डाऊन संलक्षण असं मराठीमध्ये म्हटलं जातं. याचा अर्थ काय, तर नॉर्मली प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोसोम असतात, हे आपण आता माहिती घेतली. परंतु ज्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा ज्या मुलाच्या बाबतीत हे डाऊन सिंड्रोम असेल, त्यांच्या प्रत्येक सेलमध्ये 46+1 म्हणजे 46 अधिक 1 47 क्रोमोसोम असतात. एक क्रोमोसोम एक्स्ट्रा असतो. आणि एक्स्ट्रा क्रोमोसोम कोणता असतो, तर ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोसोम. आता आपण जो चार्ट बघितला त्यातला जो 21 नंबर क्रोमोसोम आहे ते नेहमी 2 असतात, त्याच्याऐवजी या मुलांमध्ये 3 आढळतात. 3 आढळतात म्हणून याला काय म्हणतात त्यांनी, ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोसोम. लक्षात येते, 21 नंबरचे जे क्रोमोसोम आहेत त्याच्या पेअरच्या ऐवजी 3 क्रोमोसोम यांच्यामध्ये आढळतात. आता याची काय लक्षणं आहेत आपण बघूयात. मला वाटतं इथं डायग्राम जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की या मुलांच्या बाबतीत काय डिफेक्ट्स आढळतात किंवा पाहायला मिळतात. आपण फोटोग्राफ दिलाय, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की डाऊन सिंड्रोम असणाऱ्या मुलांमध्ये त्यांची शरीराची ठेवण किंवा चेहऱ्याची जी ठेवण आहे ती कशा पद्धतीने असते. सो धिस फोटोग्राफ इज रिलेटेड विथ चाइल्ड विथ डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू द क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. क्रोमोझोम मध्ये ॲबनॉर्मॅलिटी झाल्यामुळं किंवा क्रोमोझोम मधील डिफेक्टमुळं, अर्थात डिफेक्ट काय झालाय, तर एक क्रोमोसोम एक्स्ट्रा आलाय. 46 ऐवजी 47 क्रोमोसोम असतात. दिस इज द फर्स्ट डिस्कवर्ड अँड डिस्क्राइब्ड क्रोमोझोमल डिसऑर्डर इन ह्युमन बिंग. मानवामध्ये आढळणारी गुणसूत्राशी रिलेटेड जी काही विकृती आहे, ही पहिली विकृती मानवामध्ये सापडली ती म्हणजे डाऊन सिंड्रोम. दिस डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोसोम. या डिसऑर्डरचं वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये 47 क्रोमोसोम्स आढळतात. काही पॉइंट्स आपल्याला मी आताच बोललो तुम्हाला की ज्यावेळेस डाऊन सिंड्रोम म्हणतो त्यावेळेस लक्षात ठेवायला पाहिजे हे पॉइंट्स पहा. एकूण काय झालं, 46 ऐवजी 47 क्रोमोसोम्स आहेत, हे पहिलं वैशिष्ट्य. आणि मानवामध्ये आढळलेला हा पहिला गुणसूत्र दोषामधील आजार आहे. इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोसोम. आता सांगितल्याप्रमाणे 21st जी क्रोमोसोमची पेअर पाहिजे त्याच्याऐवजी एक क्रोमोसोम एक्स्ट्रा असतो. Infants with this disorder have one extra chromosome with a 21st pair in every cell of their body. Infants
इन्फंट्स म्हणजे जन्माला आलेली बाळ किंवा लहान बाळ जे आहे त्याच्या शरीरातील प्रत्येक सेलमध्ये क्रोमोसोमची जी संख्या आहे ती काय आढळते? 46 ऐवजी 47 आढळते. आणि हे 47 मध्ये एक्स्ट्रा क्रोमोसोम कोणता आहे? तर तो पण फिक्स आहे. 21 नंबरचा जो क्रोमोसोम आहे तो एक्स्ट्रा असतो. Therefore, they have 47 chromosome instead of 46. मी आता सांगितलं 47 क्रोमोसोम त्यांच्यात असतात. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम द डाऊन सिंड्रोम आर युजली मेंटली रिटार्डेड. ही जी मुलं आहेत ही मानसिक दृष्ट्या अविकसित असतात किंवा मानसिक विकास त्यांचा घडत नाही. अँड हॅव अ शॉर्ट लाईफ स्पॅन. आणि त्यांचे आयुर्मर्यादा किंवा आयुष्य पण कमी असतं. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक. याच्या सगळ्यात महत्वाचं डाऊन सिंड्रोमचं वैशिष्ट्य की त्यांच्यामध्ये मानसिक विकास हा घडून येत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपण. अदर सिम्पटम्स इन्क्लूड शॉर्ट हाईट. आणखीन या मुलांची काही वैशिष्ट्य बघा, त्यांची उंची सामान्य मुलांनी इतकी वाढत नाही, उंचीनं ती कमी असतात. देन शॉर्ट वाईड नेक. त्यांची जी मान आहे, मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेला तू फोटोग्राफमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, त्यांची जी मान आहे कशी असते? शॉर्ट अँड वाईड नेक. ती जी मान आहे ती उंचीला कमी असते आणि रुंदीला जास्त असते. फ्लॅट नोज. नाक जे आहे हे तुलनेनं बसकं किंवा चपटं असतं. शॉर्ट फिंगर्स. बोट जे आहेत हातांची ते आखूड असतात. स्कॅन्टी हेअर. केस जे आहेत ते एकदम विरळ असतात. सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन अ पाम. आपल्या हातावर जर बघितलं तर अनेक हस्तरेषा दिसतात, पण यांच्यावरती एकच आडवी असे हस्तरेषा दिसते. अँड लाईफ एक्सपेक्टन्सी ऑफ अबाउट 16 to 20 इयर्स. आणि साधारणतः ही मुलं वयाच्या 16 ते 20 वर्षपर्यंत जगतात, म्हणजे अल्पायुष्य असतात असं म्हणावं लागेल. ओके, लक्षात येते. आपण आता पहिल्यांदा जो आजार पाहिला तो म्हणजे डाऊन सिंड्रोम. त्यानंतर आपण सेकंड डिसीज बद्दल माहिती बघूयात, तो म्हणजे टर्नर सिंड्रोम. दुसऱ्याचं नाव काय? टर्नर सिंड्रोम, किंवा त्याचं आणखीन एक नाव आहे तो म्हणजे मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोसोम. सध्या आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं डाऊन सिंड्रोम मध्ये की 46 ऐवजी 47 क्रोमोसोम आहेत, म्हणजे एक क्रोमोसोम एक्स्ट्रा आहे. पण याचे उलट ही कंडिशन असते. म्हणजे काय बघा, तर एक एक्स क्रोमोसोम हा कमी असतो. लक्षात येत आहे? म्हणजे 46 क्रोमोसोम मध्ये जी 23rd पेअर आहे, जी सेक्सशी रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये एक तर एक्स एक्स किंवा एक्स वाय क्रोमोसोम असतात. परंतु या सिंड्रोम असणाऱ्या मुलांच्या मध्ये एक एक्स क्रोमोसोम जो आहे तो कमी असतो. So, as with autosomes, abnormalities in sex chromosome also cause some disorders. म्हणजे आता आपण बॉडी क्रोमोसोम बद्दल बघत होतो. 21 नंबरचा क्रोमोसोम म्हणजे ॲटोसोम आहे. त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर बॉडी डिफेक्ट येतात. त्याच पद्धतीनं 23rd जी पेअर आहे की जी सेक्स क्रोमोसोमची आहे, त्याच्या जरी संख्येत चेंज झाला तरी सुद्धा काही डिफेक्ट्स निर्माण होतात. त्याबद्दल बघूयात आपण. टर्नर सिंड्रोम or the 44+X arises due to either inheritance of only one X chromosome from parents or due to inactivation of the gender related part of a X chromosome. आता या टर्नर सिंड्रोम मध्ये नेमकं काय घडतं पहा. नॉर्मली जी क्रोमोसोमची संख्या असते आपल्याला सांगितलं 46 आहेत. या 46 पैकी 22 पेअर्स हे बॉडी क्रोमोसोम्स आहेत आणि 23rd जी पेअर आहे त्याच्यामध्ये 2 सेक्स क्रोमोसोम असतात. तर या मुलांच्या बाबतीत एकच एक्स क्रोमोसोम असतो, म्हणजे एक एक्स क्रोमोसोम ऍबसेंट असतो किंवा तो कार्यरत नसतो असं म्हणावं लागेल आपल्याला. लक्षात येते? सो this chromosome which is absent, it causes a defect in case of these persons or the patients. Instead of the normal 44+XX condition, women suffering from the Turner syndrome show a 44+X condition. So generally the women are having 44 autosomes and XX, these are the sex chromosome. So total 46 condition is there. But in case of the Turner syndrome, these women are having 44 autosomes, but only one sex chromosome, that is the X chromosome is present. So such women are sterile, that is they are unable to have child due to the improper growth of the reproductive organs. See here, as the one X chromosome is present, that means there is absence of one X chromosome. So due to which these women are sterile. Sterile in the sense these are not fertile. That means these are not able to develop the baby. Why this happens?
ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ वन एक्स क्रोमोसोम अनेबल टू हॅव अ चाइल्ड इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ॲज वन एक्स क्रोमोसोम इज ॲबसेंट, सो द नॉर्मल ग्रोथ ऑफ अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज नॉट टेकिंग प्लेस. एक एक्स क्रोमोसोम कमी असल्यामुळं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती प्रॉपर डेव्हलप होत नाही. त्यामुळं त्या महिलांच्या बाबतीत किंवा लेडीजच्या बाबतीत पुढची पिढी निर्माण करणं किंवा जनन क्षमता ही नसते. बाजूला एक फोटोग्राफ दिलेला पहा. हँड ऑफ अ चाइल्ड विथ अ टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम जो असतात त्या मुलांचा हात इथे दाखवलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. क्लाइनफेल्टर सिंड्रोम. क्लाइनफेल्टर सिंड्रोम 44+XXY. आता ज्या वेळेला आपण हे नाव वाचतोय मला वाटतं तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की त्या सिंड्रोम मध्ये क्रोमोसोमच्या बाबतीत काय ॲबनॉर्मॅलिटी आहे. लक्षात येते. क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये काय आढळतंय तर 44 हे ॲटोसोम्स आहेत, परंतु 2 सेक्स क्रोमोसोमच्या ऐवजी त्याच्यामध्ये 3 आढळतात. म्हणजे XX+Y ही कंडिशन असते. म्हणजे एक एक्स क्रोमोसोम हा एक्स्ट्रा यांच्यामध्ये आढळतो. त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम असतात किंवा आजाराची लक्षणं काय बघूयात. दिस डिसऑर्डर अरायझेस इन मेन ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीज इन अ सेक्स क्रोमोसोम. हा जो आजार आहे हा मेन मध्ये म्हणजे फक्त मेल्स मध्ये आढळतो. ठीक आहे. सो दिस डिसीज इज फाउंड इन केस ऑफ अ मेल इन द सेक्स क्रोमोसोम. आणि त्यातल्या त्यात सेक्स क्रोमोसोमशी रिलेटेड हा आहे. In this disorder, men have one extra X chromosome. Generally, in case of a male, one X chromosome and one Y chromosome is present. But here, at the place of that, 2 X chromosome and 1 Y chromosome is there. Okay. So in this disorder, men have one extra X chromosome. Hence, their chromosomal condition becomes 44+XXY condition. म्हणजे या व्यक्तींच्या बाबतीत 44 ॲटोसोम्स असतात, परंतु सेक्स क्रोमोसोमची संख्या मात्र XXY अशी असते. सो सच मेन आर सेक्शुअली स्टराईल. आणि अशा व्यक्तींच्या मध्ये रिप्रोडक्शन ॲबिलिटी नसते. त्यालाच आपण स्टराईल असं म्हणतो. बिकॉज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर नॉट वेल डेव्हलप्ड. क्रोमोसोमच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळं एक एक्स क्रोमोसोम एक्स्ट्रा आल्यामुळं त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही प्रॉपर डेव्हलप होत नाही. नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण. नॅशनल हेल्थ मिशन. अंडर द नॅशनल हेल्थ मिशन, द नॅशनल रुरल हेल्थ मिशन हॅज बीन स्टार्टेड सिन्स एप्रिल 2005 अँड द नॅशनल अर्बन हेल्थ मिशन सिन्स 2013. पहा, नॅशनल हेल्थ मिशन याचा अर्थ होतो राष्ट्रीय आरोग्य अभियान. या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आरोग्यविषयक जाणीव किंवा जागृती निर्माण करणं हे काम केलं जातं. अंडर द नॅशनल हेल्थ मिशन, द नॅशनल रुरल हेल्थ मिशन हॅज बीन स्टार्टेड. म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान मी सांगितलं तुम्हाला आता, याच्या अनुषंगानं ग्रामीण भागामध्ये हे आरोग्याविषयीचं जे काही अभियान आहे याची सुरुवात झाली. केव्हा? एप्रिल 2005 म्हणजे एप्रिल 2005 म्हणजे सुरुवात झाली. तर नॅशनल अर्बन हेल्थ मिशन सिन्स 2013, 2013 पासून शहरी राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याची सुरुवात झाली. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस मिशन आर स्ट्रेंथिंग ऑफ द रुरल अँड अर्बन हेल्थ फॅसिलिटीज. मुख्य या अभियानाची उद्दिष्ट काय आहेत बघा. तर आरोग्य विषयक म्हणजे कुठलं स्ट्रेंथनिंग, याचा अर्थ बळकटीकरण करणं, सबलीकरण करणं. आरोग्य विषयक कुठल्या बाबतीत तर ग्रामीण आणि शहरी आरोग्य सुविधांमध्ये जास्तीत जास्त विकास करणं. त्याचबरोबर कंट्रोलिंग व्हेरियस डिसीजेस अँड इलनेस. वेगवेगळे आजार जे आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं किंवा जे काही रोग असतील त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं. इन्क्रीजिंग पब्लिक अवेअरनेस. लोकांमध्ये जनजागृती करणं किंवा आजाराचं गांभीर्याची जाणीव निर्माण करून देणं अबाउट हेल्थ. अँड ऑफरिंग फायनान्शियल असिस्टन्स टू द पेशंट थ्रू द व्हेरियस स्कीम्स. वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत लोकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं हे पण याचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर आपण सेकंड पॉइंट यातला जो आहे बघणार आहोत. आता आपण चर्चा करतोय ती की क्रोमोझोमल ज्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत त्यामुळे निर्माण होणारे आजार त्याबद्दल माहिती घेतोय. आतापर्यंत आपण क्रोमोसोमचा नंबर जर कमी झाला तर कोणते आजार होतात याविषयी माहिती बघितली. आता नंतर जो सेकंड पॉइंट आहे त्याच्यामध्ये जर जीन मध्ये मॉडिफिकेशन झालं किंवा चेंज झालं तर कोणते आजार होतात याविषयी बघणार आहोत. सो द नेक्स्ट पॉइंट, डिसीज ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन, दॅट इज मोनोजेनिक डिसऑर्डर. एका जीन मध्ये जर काही बदल झाला तर कुठली विकृती निर्माण होते त्याविषयी आपण बघणार आहोत.
Disorder or diseases occurring due to the mutation in any single gene into a defective one are called as a monogenic disorders. व्याख्या अतिशय महत्वाच्या असतात. आपण अभ्यास करत असताना ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सायन्समध्ये मार्क मिळवण्यासाठी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. डेफिनेशन आणि जे रूल्स असतात किंवा नियम असतात हे पुस्तकातील वाक्यांप्रमाणे लिहायचे, आपल्या स्वतःच्या भाषेत लिहायचे नाहीत. हे पक्क लक्षात असू द्या. तर आपण हे जे म्युटेशन रिलेटेड सिंगल जीन जे आहे मोनोजेनिक डिसऑर्डर, याचे डेफिनेशन काय बघा. डिसऑर्डर ऑर डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन एनी सिंगल जीन. एकाच जीन मध्ये काही डिफेक्ट किंवा दोष निर्माण होऊन जे आजार घडतात त्याला आपण काय म्हणतो, मोनोजेनिक डिसऑर्डर. नावच आहे पहा, मोनो याचा अर्थ सिंगल आणि जेनिक म्हणजे जीन्स मध्ये होणारे बदल. अप्रॉक्सिमेटली 4000 डिफरंट टाइप ऑफ डिसऑर्डर ऑफ धिस टाइप आर नाउ नोन. आतापर्यंत जीन मध्ये डिफेक्ट होण्यामुळे जे आजार घडतात ते जवळजवळ 4000ची नोंद उपलब्ध आहे. म्हणजे ही बाब किती गंभीर आहे याचा आपल्याला अंदाज असेल. ड्यू टू ॲबनॉर्मल जीन देअर प्रोडक्ट्स आर आयदर प्रोड्यूस्ड इन इनसफिशियंट क्वांटिटी ऑर नॉट ॲट ऑल. म्हणजे जर जीन डिफेक्टिव्ह असतील तर त्या जीनचा जो काही रोल असेल, जे कॅरेक्टर तयार करायचे असतील, एक तर अर्धवट किंवा अविकसित तयार होतात किंवा काही वेळेला ते कॅरेक्टर तयार होत नाहीत किंवा डेव्हलप होत नाहीत. इट कॉजेस द ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम दॅट मे लीड टू द डेथ ॲट अ टेंडर एज. पहा, हे फार घातक किंवा भयानक आहे. जर एखादा जीन डिफेक्टिव्ह असेल किंवा योग्य कार्य करत नसेल तर अशा मुलांच्या बाबतीत अगदी कोवळ्या वयामध्ये त्यांना प्राण गमवावे लागतात किंवा ते घातक ठरू शकतात. एक्झाम्पल ऑफ सच डिसऑर्डर्स आर हचिन्सन्स डिसीज. त्याचं एक एक्झाम्पल आहे की जे मोनोजेनिक डिसीज आहे तो म्हणजे हचिन्सन्स डिसीज. त्यानंतर टे सॅक्स डिसीज, दुसरा जो आहे तो म्हणजे टेक्सॅक्स डिसीज. त्यानंतर गॅलॅक्टोसेमिया, त्यानंतर फिनाइल क्युटेनेरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस एक्सेट्रा. यादी भरपूर मोठी आहे, आपल्याला हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. परत एकदा बघा, आपण मोनोजेनिक डिसऑर्डर बघतोय आणि त्याच्याशी रिलेटेड काही डिसीजेस आहेत. मी नावं परत एकदा सांगतो, ते लक्षात घ्या. हचिन्सन्स डिसीज, त्यानंतर टे सॅक्स डिसीज, गॅलॅक्टोसेमिया, त्यानंतर फिनाइल क्युटेनेरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया आणि नाईट ब्लाइंडनेस. खरं तर ही नावं आहेत, एक्झॅक्टली आपल्याला परत परत ऐकून ही लक्षात ठेवावी लागणार आहेत आणि यातील काही आजारांच्या बद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. त्यामधील जो पहिला पार्ट आहे किंवा पहिला जो डिसीज आहे तो म्हणजे अल्बिनिझम. अल्बिनिझम, ज्याला मराठीमध्ये वर्णकहीनता असं म्हणतात. इथं बाजूला जो फोटोग्राफ दिलाय त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल पहा की अल्बिनिझम जे मुलं आहेत अल्बिनिझम झालेले त्यांच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आढळतो. ह्या फोटोग्राफमध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल. नॉर्मली आपला जो स्किन टोन असतो तो तयार होण्यासाठी मेलॅनिन नावाचं पिगमेंट स्किन मध्ये तयार होतं. परंतु अशा मुलांच्या बाबतीत हे मेलॅनिन पिगमेंट तयार न झाल्यामुळं त्वचाचा जो रंग आहे तो येत नाही, त्यामुळे त्वचा निस्तेज असते आणि त्याचबरोबर जे केस आहेत त्यांना सुद्धा रंग नसतो. इव्हन डोळ्यामधील बुबळामध्ये सुद्धा हे मेलॅनिन पिगमेंट न तयार झाल्यामुळं त्यांचे डोळे जे आहेत किंवा बुबळं जे आहेत ते गुलाबी रंगाचे दिसतात. आपण पुस्तकातील माहिती याच्याशी रिलेटेड बघूयात. अल्बिनिझम म्हणजेच वर्णहीनता. दिस इज अ जेनेटिक डिसऑर्डर. पहिला महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, हे जेनेटिक डिसऑर्डर आहे. हा जो आजार आहे हा अनुवंशाशी रिलेटेड आहे. Our eyes, skin and hair have a color due to the brown pigment melanin. Generally, all we normal persons are having a pigment that is melanin for the getting the color to the skin and the eyes as well as the hairs. But in case of these persons that is having albinism, they are not producing the melanin pigment and that's why they are having this disease. जनरली आपल्या सर्वांच्या मध्ये मेलॅनिन हे पिगमेंट तयार होतं की ज्याच्यामुळे त्वचेला केसांना रंग येतो. परंतु या मुलांच्या बाबतीत किंवा या व्यक्तींच्या बाबतीत हे मेलॅनिन पिगमेंट तयार होत नाही, त्याच्यामुळे त्यांना त्वचेला किंवा केसांना रंग नसतो. In this disease, the body cannot produce melanin. Just I have said, what is the defect in case of these persons having the albinism? They are not able to produce the melanin pigment. शरीरामध्ये मेलॅनिन हे जे पिगमेंट आहे की जे त्वचेला रंग देण्याशी रिलेटेड आहे, तर हे मेलॅनिन पिगमेंट तयार होत नाही. द स्किन बिकम्स पेल
आता याचा परिणाम काय होतो पहा, त्वचा निस्तेज असते, देन हेअर्स आर व्हाईट, त्याचबरोबर केस पांढरे असतात, अँड आईज आर युजली पिंक, डोळ्यांचा रंग जो आहे तो गुलाबी असतो, ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ मेलानिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. या मुलांच्या किंवा व्यक्तींच्या बाबतीत जर डोळ्याचा विचार केला तर ते गुलाबी असतात, कारण जे नेत्रपटल आहे आणि पुढच्या बाजूला असणारा जो स्क्लेरा रिजन आहे त्याच्यामध्ये हे मेलॅनिन पिगमेंट नसतं. म्हणजे बुबुळांमध्ये मेलॅनिन पिगमेंट नसल्याचा परिणाम म्हणून डोळे काळे किंवा ब्राऊन न दिसता ते गुलाबी रंगाचे दिसतात. मला वाटतं इथे जो फोटोग्राफ दिला तुम्ही पाहिला, हेअर अँड आईज ऑफ अ चाइल्ड विथ अल्बिनिझम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती घेतली परत एकदा सारांशाने बघूयात. आज आपण जेनेटिक डिसऑर्डर बद्दल माहिती घेतली. यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर कशा निर्माण होतात, क्रोमोसोम मध्ये डिफेक्ट जे असतात ते कशा पद्धतीचे असतात त्याबद्दल बघितलं. ह्युमन जिनोमचा जर विचार केला तर टोटल 46 क्रोमोसोम असतात, म्हणजे 23 पेअर्स असतात. त्याचं नंबरिंग कसं केलं जातं, त्याचे दोन भाग कोणते आहेत, ॲटोसोम्स म्हणजे काय, सेक्स क्रोमोसोम म्हणजे काय, त्याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर डिसऑर्डर बद्दल आपण माहिती घेतली. डिसऑर्डर्स ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज हा पहिला पॉईंट आपण पाहिला. क्रोमोसोमची संख्या कमी जास्त मुळे होणारे जे आजार आहेत त्यामध्ये डाऊन सिंड्रोम आपण माहिती घेतली. त्यानंतर टर्नर सिंड्रोम बद्दल आपण माहिती पाहिली. त्यानंतर फेल्टर सिंड्रोम बद्दल पण आपण माहिती घेतली. आणि जो सेकंड पार्ट आहे की ज्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर मध्ये बदल होत नाही पण जीन मध्ये चेंजेस होतात, तर त्याविषयी आपण माहिती पाहतोय. यामधील जो पहिला आजार आहे, डिसीज आहे अल्बिनिझम, तर या अल्बिनिझम बद्दल माहिती पाहिली. याच्याशिवाय आणखीनही काही डिसीजेस आहेत, जो उर्वरित या टॉपिकचा भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.